हॅलो फ्रेंड्स, काल आपण ट्रिग्नोमेट्रिकचे रेशोचे आपण साइन कन्व्हेन्शन्स पाहिले की कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, फोर्थमध्ये सेक आणि कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. सो हे बाकी सगळे सांगितलेले नाही आहेत, ते काय असणार आहे, तिथं निगेटिव्ह असणार आहेत. साइन कन्व्हेन्शन्स पाहिले, वेगवेगळे स्पेशल अँगल्सचे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे फाइंड करायचे हे पाहिले. आता आपण त्याच्यावरची आज एक्सरसाइज करूया. त्याआधी मी तुमचा मॅथमॅटिक्स टीचर सागर पवार. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील. सो लेट अस स्टार्ट विथ एक्सरसाइज. सो एक्सरसाइज 2.1. एक्सरसाइज 2.1. So question number 1. Find trigonometric ratios of following trigonometric ratios म्हणते किंवा functions म्हणते of following angles. So पहिला किती डिग्री? 0 डिग्री. 0 डिग्री आपण केलेला आहे, 0 डिग्री केलेला आहे, 30 डिग्री केलेला आहे, 60 डिग्री केलेला आहे. सो लेट अस स्टार्ट विथ 45 डिग्री. सो 45 डिग्री म्हटल्यानंतर तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. हा 45 डिग्री. आपण युनिट सर्कल पकडतो म्हटलं त्याची रेडियस 1 असणार. हा परपेंडिक्युलर. ठीक आहे. आपण सगळ्यांचे जे हे काढणार आहोत, काय म्हणतात त्याला, ट्रिग्नोमेट्रिक रेशो, हे युनिट सर्कलचा वापर करूनच काढणार आहोत. सो हा जो पॉइंट आहे P x, y तो आपल्याला महत्त्वाचा आहे. हे डिस्टन्स तुमचं y आहे, हे डिस्टन्स तुमचं x आहे. So side opposite to 45 degree is 1/√2 times the hypotenuse. So 45 डिग्रीच्या समोरची साइड y ची किती असणार आहे? y is equals to 1/√2 times the hypotenuse. So it will be 1. So y is equal to 1/√2. नेक्स्ट हा 45 म्हटल्यानंतर हा पण किती होणार तुमचा 45. ती पण साइड x जो आहे तो तुमची 1/√2 टाइम्स तर काय असणार आहे? हायपोटेन्यूज. सो x इज आल्सो इक्वल्स टू 1/√2. सो x मिळाला, y मिळाला, r माझ्याकडे किती? 1. सो नाव आपण सगळे रेशो शोधूया. पहिला रेशो आहे sin थीटा. सो sin थीटा काय असतो? y/r. सो y/r म्हणजे किती? 1/√2 आपण r ची व्हॅल्यू किती? 1. सो sin थीटाची ही व्हॅल्यू आली 1/√2. cos थीटा काय असतो आपल्याकडे? x/r. थीटा आपल्याकडे किती डिग्री आहे? 45 डिग्री. सो 45 डिग्री, 45 डिग्री. सो अगेन 1/√2 अपॉन 1 सोडला, नंतर tan 45. सो tan 45 डिग्री sin बाय cos. सो 1/√2 अपॉन 1/√2 कॅन्सल झालं. सो दिस इज 1. सो sin cos tan मिळाल्यानंतर मी याच्यावरून काय सांगू शकतो? कोसेक सांगू शकतो. कोसेक 45 डिग्री दॅट इज इक्वल टू √2. sec 45 डिग्री that is also √2 आणि cot 45 डिग्री that is 1. so सेकंड आहे 150 डिग्री. 150 डिग्री बघा, हा 90 डिग्री आणि हा 180. त्याच्या मागं हा किती डिग्री होणार तुमच्याकडे? 150 डिग्री होणार. हा 150 असेल तर हा 30. सो हा 150 असेल तर हा 30 डिग्री. इथून आपण राईट अँगल ट्रायंगल कंप्लीट केला. हा तुमचा युनिट सर्कल. सो ही रेडियस किती असणार आहे आपल्याकडे? 1. ही 30 डिग्री. सो साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. सो ह्याला म्हणूया P, हा तुमचा म्हणूया Q आणि हा म्हणूया O. सो PQ is the side opposite to 30 degree that will be half of the hypotenuse. Hypotenuse कोण आहे तुमचा? PO. त्याची लेंथ आहे 1. So PQ is equal to half. Now ही 30 डिग्री असेल तर ही किती डिग्री तुमच्याकडे? 60 डिग्री. सो 60 डिग्रीच्या अपोजिटची साइड किती असते? √3/2 टाइम्स द हायपोटेन्यूज. सो OQ is equal to √3/2 टाइम्स द हायपोटेन्यूज म्हणजे 1. सो OQ is equal to √3/2 आणि R किती आपल्याकडे? 1. OQ म्हणजे कोण आहे तुमचा? X. परंतु आता एक लक्षात घ्या की x तुमचा कसा आहे? निगेटिव्ह आहे. सो हे पार्ट तुमचा OQ कसा होणार आहे? निगेटिव्ह. आणि y मात्र तुमचं काय राहणार आहे? पॉझिटिव्ह. सो y इज इक्वल टू हाफ.
हे सेम राहील. सो दिस इज एक्स. सो नाव हा पॉईंट काय झाला तुमच्याकडे -√3/2 कॉमा हाफ. सो आता पायथागोरस वापरून बघा. √3/2 चा स्क्वेअर किती येणार 3/4 आणि याचा किती येणार 1/4. ऍडिशन केली 4/4 किती आलं तुमच्याकडे 1. सो नाव सगळे रेशो शोधूया आपण. साइन 150 डिग्री. सो साइनचा फॉर्म्युला काय असतो y/r. सो y/r म्हटल्यानंतर किती येते तुमच्याकडे y किती तुमचा हाफ बाय r तुमचा परत एकदा 1. सो हाफ cos 150 डिग्री दॅट विल बी इक्वल टू x/r. सो x किती आपल्याकडे -√3/2 अपॉन 1. सो तेच राहील tan 150 डिग्री कसा येणार तुमचा साइन अपॉन कॉस. सो 1/2 अपॉन √3/2 हे 1/2 कॅन्सल झालं. काय राहिलं -1/√3. कोसेक 150 दॅट विल बी 2 याचा रेसिप्रोकल. सेक 150 दॅट विल बी -2/√3 याचा रेसिप्रोकल. आणि कॉट 150 दॅट विल बी इक्वल टू -√3 याचा रेसिप्रोकल. थर्ड क्वेश्चन आहे आपल्याकडे 210 डिग्री. सो 210 डिग्री जर शोधायचं म्हटलं तर असं जाऊया. पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर आपल्याला कसं जायला लागणार अँटी क्लॉकवाईज. सो हा 90 हा 180 आणि इथे येणार हा तुमचा किती डिग्री हा 210 डिग्री. पण 210 डिग्रीमध्ये राईट अँगल ट्रायंगल असा कम्प्लीट करावा लागेल आपल्याला. ठीक आहे. 90 डिग्री येतं. सो हे 180 म्हटल्यानंतर हा राहिलेला जो पार्ट आहे तो किती डिग्री असणार आहे तुमच्याकडे 30 डिग्री असणार. सो हा जो अँगल आहे तो किती डिग्री असणार आहे तुमच्याकडे 30 डिग्री. हा 30 हा 90 म्हणजे हा किती होईल तुमच्याकडे 60 डिग्री. हा तुमचा पॉईंट P हा Q हा O. सो P x, y जर असतंय तुमचं तर हे डिस्टन्स जे असणार आहे तुमचं x असणार आहे आणि हे डिस्टन्स तुमचं काय असणार आहे y. सो दिस इज x अँड दिस इज y. ठीक आहे. सो हा 30 डिग्रीच्या समोरची साईड हे रेडियस तुमची किती राहणार आहे 1च राहणार आहे. सो मी काय म्हणतो आता PQ is side opposite to 30 degree. PQ is side opposite to 30 degree. So PQ is equal to half of hypotenuse. That is त्याला किती घ्यायला लागेल मला -हाफ घ्यायला लागेल कारण ह्याचे कोऑर्डिनेट जो थर्ड क्वाड्रंट आहे दोघं पण काय येतील निगेटिव्ह येतील. सो दिस इज इक्वल टू x. नंतर OQ काय 60 डिग्रीच्या समोरची साइड आहे. सो दिस विल बी √3/2 टाइम्स द हायपोटेनियस. सो परत तुम्हाला काय म्हणावं लागेल -√3/2 हा तुमचा झाला y. रिझन बिहाइंड इट इज दिस पॉइंट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. जर पॉइंट तुमचा हे ऍक्च्युअली √3/2 हे डिस्टन्स आहे पण आपण हा पॉइंट P बनवतोय त्याच्यामुळे त्याला निगेटिव्ह करावं. ठीक आहे हे लक्षात घ्या. OQ डिस्टन्स √3/2 चा आहे. डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसते. हे डिस्टन्स मोजलं तर ते √3/2 आहे. पण हा जो -√3/2 घेतलाय तो आपण ह्या पॉइंट B चा कोऑर्डिनेट घेतलाय आणि कोऑर्डिनेट क्वाड्रंट नुसार असतात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोघं पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये दोघं निगेटिव्ह, फोर्थ मध्ये x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह. हे आपण आपल्या कन्व्हिनियन्स नुसार चेंज करणार. सो आता हे झाल्यानंतर आपला राहिलेला पार्ट एकदम छोटा. याच्यात बघा x मिळाला y मिळाला r आपल्याला माहिती 1. r नेहमी 1च घेणार कारण आपण युनिट सर्कल त्याचा बनवणार आहोत. सो r1 म्हटल्यानंतर पहिले काय येणार तुमच्याकडे sin 210 डिग्री. सो sin 210 विल बी y/r. सो y किती माझ्याकडे -√3/2 आणि r1. सो फायनल आन्सर किती झाला माझ्याकडे -√3/2. cos 210 डिग्री will be equal to x/r. So this will be equal to -half/1. So -half. Next time tan 210 degree. So this will be y/x. So y/x म्हटल्यानंतर किती येणार किंवा हे जे हे बाय sin बाय cos करा 2 तुमचा कॅन्सल झाला मायनस काय होणार तुमचा प्लस. सो फायनल आन्सर किती येणार तुमच्याकडे √3. याच्यावरून मी आता काय लिहू शकतो कोसेक 210 सेक 210 and cot 210 degree degree degree. So this will be cosec 210 किती येणार आहे तुमच्याकडे -2/√3. sec 210 किती येणार आहे तुमच्याकडे -2 आणि cot 210 किती येणार आहे तुमच्याकडे √3. सॉरी याचा रेसिप्रोकल 1/√3. सो दीज आर ऑल ट्रिग्नोमेट्रिक. नंतरचा अँगल आहे माझ्याकडे 300 डिग्री.
ठीक आहे. सो 300 डिग्री जर मला काढायचं असेल तर बघा हा 90, हा 180, हा 270 आणि इथं तुमचा काय कंप्लीट होईल 300. मी राईट अँगल ट्रायंगल असं कंप्लीट करेल. हा माझा पॉईंट P असेल, x, y हा 300 इथं कंप्लीट व्हायसाठी टोटल एक चक्कर कंप्लीट केला 360 डिग्री होतं. त्यातला हा 300 गेला म्हटल्यानंतर हा राहिलेला जो अँगल असणार आहे तो किती डिग्री असणार माझ्याकडे 60 डिग्री. किती डिग्री असेल 60. सो अगेन दिस अँगल विल बी 30 डिग्री. सो हा परत माझा पॉईंट Q, हा माझा पॉईंट O. सो 30 च्या समोरची साइड कोण आहे OQ आणि 60 च्या समोरची साइड कोण आहे PQ. सो PQ ही किती डिग्रीच्या समोरची साइड आहे PQ 60 डिग्रीच्या समोरची साइड आहे. सो √3/2 टाइम्स द हायपोटेनस. हायपोटेनस अगेन किती राहणार आहे 1. नेहमी आपण कशाचा वापर करणार आहे युनिट सर्कलचाच वापर करणार आहोत. हे किती झालं तुमच्याकडे √3/2. ठीक आहे PQ आला √3/2. आता मी विचार करतो OQ चा. OQ किती डिग्रीच्या समोरची साइड आहे 30 डिग्रीच्या समोरची साइड आहे. सो दॅट विल बी हाफ ऑफ द हायपोटेनस. सो दिस इज अगेन हाफ. परंतु आय विल कन्सिडर क्वाड्रंट P. कोणता क्वाड्रंट तुमचा 4th क्वाड्रंट आहे. त्याच्यामध्ये x तुमचा काय असतो पॉझिटिव्ह असतो जो की OQ आहे तो पॉझिटिव्ह असणार हाफ आणि y जो आहे तुमचा तो कोण आहे तुमच्याकडे PQ आहे तो काय असणार आहे निगेटिव्ह. सो दॅट विल बी -√3/2. सो माझा P चे कोऑर्डिनेट काय झाले हाफ -√3/2. आता मला काय पाहिजे sin θ, sin 300, cos 300, tan 300, cosec 300, sec 300 आणि cot 300. sin 300 साइनचा काय फॉर्म्युला असतो आपल्याकडे y/r. सो y किती आता माझ्याकडे -√3/2 आणि r परत एकदा किती माझ्याकडे 1. cos 300 किती असणार आपल्याकडे x/r. सो x किती माझ्याकडे 1/2, r परत एकदा 1. tan आणि sin अपॉन cos परत हे दोघं गेले किती राहिलं माझ्याकडे -√3. cosec हा साइनचा रेसिप्रोकल असतो सो -2/√3. sec हा cosचा रेसिप्रोकल असतो 1/2 चा रेसिप्रोकल 2. cot हा tanचा रेसिप्रोकल असतो सो -1/√3. These are all trigonometric ratios of 300 degree. Next आहे पाचवं 330 डिग्री. सो 330 डिग्रीला परत एकदा हा 270 आणि इथं कुठेतरी तुमचा काय कंप्लीट होईल 330 डिग्री. पूर्ण चक्कर कितीची असते पूर्ण चक्कर किती डिग्रीची असते 360 डिग्रीची असते. त्यातनं हे 330 गेले म्हटल्यानंतर इथं हा जो अँगल राहिला तो किती डिग्रीचा राहिला 30 डिग्रीचा राहिला. इथून मी राईट अँगल ट्रायंगल कंप्लीट केला. हा माझा पॉईंट P, हा Q, हा माझा पॉईंट O. ह्याची रेडियस पुन्हा एकदा माझ्याकडे किती असणार युनिट सर्कल असल्यामुळे 1. हा 30 डिग्री बनल्यावर हा तुमचा अँगल किती डिग्री असणार आहे 60 डिग्री. ठीक आहे. सो हे डिस्टन्स जे तुमचं असणार आहे ते असणार आहे x. हे डिस्टन्स जे असणार आहे तुमचं y. सो आता PQ is side opposite to 30 degree. That will be half of the hypotenuse. So PQ is equal to half. आता मी शोधतो OQ. सो OQ जी साइड आहे ती 60 डिग्रीच्या समोरची साइड आहे. So this will be √3/2 times the hypotenuse. So this will be √3/2. But जो तुमचा x असणार आहे म्हणजे हे डिस्टन्स OQ ते x कोऑर्डिनेट तुमचा काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे 100% OQ. सो दिस विल बी √3/2 आणि हा PQ जो तुमचा y कोऑर्डिनेट असणार आहे तो निगेटिव्ह होईल कारण हे डिस्टन्स 4th क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असणार आहे. सो आता माझ्याकडे किती मला काय शोधायचं आहे sin 330 डिग्री. sin 330 डिग्री किती येणार आहे माझ्याकडे y/r. सो दिस विल बी -1/2 सो -1/2 cos 330 डिग्री that will be x/r. सो x किती माझ्याकडे √3/2. सो आता मी सगळे रेशो काढू शकतो. tan 330 डिग्री हा sin बाय cos 2 गेला तुमचा सो -1/√3. cosec 330 डिग्री विल बी इक्वल टू -2 साइनचा रेसिप्रोकल. sec 330 डिग्री विल बी याचा रेसिप्रोकल 2/√3.
√3 cot 330 डिग्री हा tan चा रेसिप्रोकल होईल, तो -√3. सो आता नेक्स्ट अँगल आहे 6th -30 डिग्री. -30 डिग्री म्हणजे आपल्याला क्लॉकवाईज मोजावं लागेल. हा किती डिग्री झाला 30. इथून मी काय केलं, कंप्लीट राईट अँगल ट्रायंगल कंप्लीट केला. हा पॉइंट P, हा Q, हा O, हे डिस्टन्स x, हे डिस्टन्स y. सो आता -30 डिग्री आणि इकडून जर मोजलं मी तर हा किती होईल माझा 330 डिग्री. दोघांचे रेशो काय होतील, सेम होतील. रिझन बघूया. हा 30 डिग्री तर हा तुमचा किती डिग्री असणार आहे 60. सो जी PQ साइड आहे that side is opposite to 30 degree, that will be half of the hypotenuse 1. next है तुमचा OQ will be 60 च्या समोरची साइड, that will be किती √3/2 times the hypotenuse. म्हणजे हा तुमचा काय झाला x √3/2 जो की पॉझिटिव्ह असेल आणि हा झाला तुमचा y जो की काय असेल तुमचा निगेटिव्ह. आणि r जे रेडियस आहे किती आहे 100% 1. सो अगेन तुमच्याकडे परत एकदा तुमचे सेम फॉर्म्युले sin θ sin -30 डिग्री दॅट विल बी इक्वल टू किती sin -30 डिग्री y/r. सो y किती तुमचा -12/r तुमचा 1 cos 30 डिग्री दॅट इज इक्वल टू x/r. सो √3/2 by 1. tan तुमचा काय होणार आहे sin अपॉन cos. सो sin बाय cos 2 तुमचा कॅन्सल झाला -1/√3. सो आता तुम्ही ह्याच्यावरून कोसेक सेक आणि कॉट मला सांगू शकता. आता तेवढं तर तुम्हाला नॉलेज आतापर्यंतच्या गणितांमधून आलंच असेल. नेक्स्ट अँगल आहे -45 डिग्री. सो -45 डिग्री पुन्हा इकडे येईल असं. हा अँगल तुमचा किती होईल 45, पण मायनस असल्यामुळे आपण क्लॉकवाईज मोजला. त्याच्यानंतर हा परत तुमचा P, हा Q, हा O, हे जे डिस्टन्स आहे ते x, हे जे डिस्टन्स आहे ते y, आणि हे जे डिस्टन्स आहे तुमचं r. सो हा 45 म्हटल्यानंतर हा पण किती असणार तुमचा 45 डिग्री असणार. सो साइड अपोजिट टू 45 डिग्री PQ इज 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. हायपोटेनस 1 आहे तुमचं. नंतर तुमचं जो OQ आहे ती सुद्धा 45 डिग्रीच्या समोरची साइड आहे म्हटल्यानंतर तो ते सुद्धा तुमचं किती होणार आहे 1/√2. सो त्याच्यामुळे हा जो तुमचा x झाला OQ तुमचा x आहे. सो x किती तुमच्याकडे 1/√2 x कोऑर्डिनेट, आणि y कोऑर्डिनेट मात्र तुमचा काय होईल -1/√2, आणि r तुमचा किती राहणार आहे 1. -1/√2 y होण्याचं कारण काय की फोर्थ क्वाड्रंट आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये y हा काय असतो निगेटिव्ह असतो आणि x काय असतो आपला पॉझिटिव्ह. सो अगेन आता मी पहिले किती सांगतो sin -45 डिग्री दॅट विल बी इक्वल टू y/r. सो y किती तुमच्याकडे -1/√2 अपॉन r किती तुमच्याकडे 1. सो cos -45 डिग्री किती तुमचा x/r. ठीक आहे. सो x/r तर x किती तुमच्याकडे 1/√2 sin cos. त्याच्यानंतर आपल्याकडे येणार tan -45 डिग्री. सो दिस विल बी sin बाय cos √2 कॅन्सल झाला तुमचा किती तुमच्याकडे -1. सो याच्यावरून तुम्ही कोसेक -45 डिग्री सांगू शकता ते -√2 होईल. cos वरून तुम्ही सेक -45 डिग्री सांगू शकता ते तुमच्याकडे √2 होईल. tan वरून तुम्ही cot सांगू शकता काय -45 डिग्री तर तो -1 होईल. -225 डिग्री 225 मायनस काढत असताना हा किती झाला तुमचा 90 हा झाला 180 आणि 225 इथं कुठेतरी आहे. हा राईट अँगल ट्रायंगल कंप्लीट केला PQO आणि हा अँगल किती झाला तुमचा -225 डिग्री. इथपर्यंत तुमचा किती झाला 180. ठीक आहे. आणि इथून पुढे जर तुम्ही मोजला हा अँगल तर हा होईल तुमचा 45 डिग्री. 45 डिग्री. हा P जो की x, y आहे हा तुमचा डिस्टन्स जे आहे हे y डिस्टन्स होईल आणि हे जे डिस्टन्स आहे तुमचं x कोऑर्डिनेट. हा हे जे डिस्टन्स आहे तुमचं ते r होईल. सो r हा नेहमी किती असतो 1. x बघूया आपण x कितीच्या समोरची साइड आहे बघा बरं. हा अँगल 45 डिग्री म्हटल्यानंतर हा पण 45 डिग्री होईल. x इज द साइड अपोजिट टू 45 डिग्री. सो दॅट विल बी 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूज. परंतु कितलं कुठचा क्वाड्रंट आहे तुमच्याकडे सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे x कोऑर्डिनेट तुमचा काय होईल निगेटिव्ह.
वायचा विचार केला तर वाय पण ची साईड आहे, ती साईड अपोजिट टू 45 डिग्री आहे, ती पण 1/√2 टाइम्स द हायपोटेनस होईल. परंतु वाय हा सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो, पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे वाय तुमचं काय राहिला, पॉझिटिव्ह. अगेन सेम प्रोसेस, साइन -225 डिग्री दॅट विल बी इक्वल टू y/r. y किती माझ्याकडे 1/√2 अपॉन r किती माझ्याकडे 1. cos -225 डिग्री दॅट विल बी इक्वल टू x/r. सो x किती माझ्याकडे -1/√2 अपॉन r किती 1. tan -225 डिग्री दॅट विल बी इक्वल टू sin बाय cos. √2 कॅन्सल झाला, हे तुमच्याकडे किती राहिलं, -1. साइन वरून तुम्ही काय सांगू शकता, मला कोसेक -225 डिग्री सांगू शकता, ते किती होईल तुमच्याकडे √2. कॉस वरून तुम्ही काय सांगू शकता, सेक सांगू शकता, ते किती होईल माझ्याकडे -√2. आणि टॅन वरून तुम्ही कॉट -225 डिग्री सांगू शकता, ते -1च राहील तुमच्याकडे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे -315 डिग्री. 315 म्हटल्यानंतर बघा, हा 180, हा 270, 315 इथं कुठेतरी असेल. 315 पण कसले, -315. टोटल एक चक्कर कंप्लीट केल्यानंतर तुमचा किती डिग्रीचा अँगल होतो, 360 चा. सो हा राहिलेला जो अँगल आहे तो किती असणार आहे, 360 -315 म्हटल्यानंतर 10 तून 5 गेले 5, 5 तून 1 गेले 4, परत एकदा हा अँगल किती झाला तुमचा 45 डिग्री. आणि हा परत P, हा Q, हा O. सो नाउ इट इज व्हेरी इझी टू फाइंड x, y आणि दिस इज युअर r. r नेहमी आपला किती असणार आहे, 1. सो x ही किती डिग्रीच्या समोरची साइड आहे, 45 डिग्रीच्या समोरची साइड आहे, दॅट विल बी 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. टाइम्स म्हणजे इनटू हायपोटेनस किती तुमचा 1. सो हे मी लिहित नाही. y पण किती येणार तुमचा 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. आणि क्वाड्रंट कुठला आलाय तुमचा, फर्स्ट क्वाड्रंट म्हटल्यानंतर x पण पॉझिटिव्ह आणि y पण पॉझिटिव्ह. याच्यावरून तुम्ही मला पुन्हा एकदा साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट सांगू शकता. सो अशा पद्धतीनं आपण भरपूर साऱ्या अँगलचे, कितीही मोठा अँगल असला तरी आपण त्याचे काय काढू शकतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सगळे काढू शकतो युजिंग दिस साइन कन्व्हेन्शन और युजिंग युनिट सर्कल. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, क्वेश्चन 2. स्टेट द साइन्स ऑफ. फर्स्ट क्वेश्चन, tan 380 डिग्री. सो 380 डिग्री मला कुठे बघायला लागेल, त्यांनी पॉझिटिव्ह अँगल दिला म्हटल्यानंतर 90, 180, 270, 380 इकडे येईल 380. सो कोणता क्वाड्रंट आला, फोर्थ मध्ये काय पॉझिटिव्ह असते, कॉस आणि सेक. टॅन काय असणार आहे तुमच्याकडे, निगेटिव्ह. सो टॅन 380 डिग्री विल बी निगेटिव्ह. सेकंड क्वेश्चन आहे याच्यातला, कॉस 230 डिग्री. 230 डिग्री परत एकदा मी मोजण्याचा प्रयत्न केला तर इथे किती, 90, 180, 270 इथे होईल. सो 230 हे त्याच्या आधीच कुठेतरी असणार, 230 डिग्री. म्हणजे कोणतं क्वाड्रंट झालं, थर्ड मध्ये काय पॉझिटिव्ह असते, टॅन. म्हणजे हे तुमचं काय होईल, कॉस काय होईल तुमचं, निगेटिव्ह. थर्ड क्वेश्चन, सेक 468 डिग्री. सेक 468 डिग्री. 468 कुठे आहे ते आपण मोजूया. तर हे किती होईल तुमच्याकडे, 90, 180, 270, 360, इथं 450 होईल. 450 आणि त्याच्या पुढे तुमच्याकडे काय येईल, तुमच्याकडे हा 468 डिग्री. आपल्याकडे कोणता क्वाड्रंट आला, तर ह्याचा आपल्याकडे सेकंड क्वाड्रंट आला. सेकंड क्वाड्रंट आला म्हणजे हे काय असणार आहे तुमचं, सेकंड मध्ये काय पॉझिटिव्ह असते, साइन आणि कोसेक. आपल्याकडे त्याने विचारलं सेक, सो दिस विल बी आल्सो निगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. स्टेट साइन ऑफ cos 4 radian and cos 4 degree. Which of these function is greater? ठीक आहे. सो पहिले 4 रेडियनचा विचार करूया. 4 रेडियनला मला डिग्री मध्ये कन्वर्ट करत असताना मी 180 अपॉन पाय मल्टिप्लाय करणार. सो 4 into 180 अपॉन 22/7. 2 जा 11 तर ठीक आहे. 7 दुने किती झाले आपल्याकडे 14. किंवा एक काम करूया, हे 18 2 36 म्हणजे 360 into 7 अपॉन 11.
सो दिस विल बी 7 0 तो 0, 6 7 झाले 42, 7 त्रिक 21, 21 आणि 4 झाले 25, 25 20 अपॉन 11. याचा जर भाग लावला मी तर 11 दुने 22 उरले 3, 11 दुने 22 उरले 10 आणि 11 9 99 उरला 1 बाय 11. सो 229 प्लस 1 बाय 11 डिग्री. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल तर बघूया. हा 4 डिग्री इथं असेल तुमचा, 4 डिग्री. 229 डिग्री कुठं जातं बघूया. 90 180 270 मतलब 229 डिग्री इथे येईल. 229 1 बाय 11 डिग्री. ठीक आहे. सो याचा कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट. याच्यामध्ये cos 4 डिग्री हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह. सो cos 4 डिग्री इज पॉझिटिव्ह आणि cos 4 रेडियन इज निगेटिव्ह. cos 4 रेडियन काय झालं तुमचा, निगेटिव्ह झाला. सो एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह, मग कोण ग्रेटर असणार, पॉझिटिव्ह वाली गोष्ट ग्रेटर असणार. सो cos 4 डिग्री इज ग्रेटर दॅन cos 4 रेडियन. क्वेश्चन नंबर 4. स्टेट the quadrant in which theta lies. पहिली गोष्ट आहे sin theta is less than 0 and tan theta is greater than 0. तर याला म्हणायचं काय की sin theta तुमचा निगेटिव्ह आहे आणि tan पॉझिटिव्ह आहे. सो tan पॉझिटिव्ह कुठे कुठे असतो, इथे एक tan पॉझिटिव्ह असतो आणि इथे एक tan पॉझिटिव्ह असतो. साइन निगेटिव्ह कुठं कुठं असते, साइन इथं पॉझिटिव्ह असते आणि इथे एक पॉझिटिव्ह असते. ह्या दोघांमध्ये साइन निगेटिव्ह असते, इथं पण साइन निगेटिव्ह असते. सो आपला थीटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये लाय होईल, थर्ड क्वाड्रंटमध्ये, ज्याच्यामध्ये साइन हा निगेटिव्ह आहे आणि टॅन हा पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. सो सेकंड क्वेश्चन, cos थीटा लेस दॅन 0 अँड tan थीटा ग्रेटर दॅन 0. सो cos निगेटिव्ह आणि tan पॉझिटिव्ह. सो कॉस कुठे कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आता कॉस निगेटिव्ह म्हणताय ना. सो कॉस निगेटिव्ह कुठे कुठे असतो, सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह असतो आणि थर्ड मध्ये कॉस निगेटिव्ह असतो. हे याच्यात याचं कॉस पॉझिटिव्ह असतो. टॅन पॉझिटिव्ह, टॅन कुठे कुठे पॉझिटिव्ह आहे, एक टॅन इथं पॉझिटिव्ह आणि एक टॅन इथं पॉझिटिव्ह. सो परत एकदा आपल्याकडे किती क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. इथं पण किती वाजता, थर्ड. क्वेश्चन नंबर 5. इव्हॅल्युएट each of the following. Question number 1, sin 30 degree plus cos 45 degree plus tan 180 degree. याच्या व्हॅल्यू आपण काढलेले आहेत sin cos tan च्या. सो sin 30 डिग्री किती असते आपल्याकडे, हाफ. cos 45 डिग्री किती असते आपल्याकडे, 1/√2. आणि tan 180 किती असतो आपल्याकडे, 0. सो याची बेरीज काय ना, √2 + 1 अपॉन 2. सेकंड क्वेश्चन आहे आपला, कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री प्लस tan 0 डिग्री. सो कोसेक 45 डिग्री जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचा आपण रेसिप्रोकल करूया. कोसेकचा रेसिप्रोकल काय असतो, 1/sin. sin 45 सगळ्यांना माहिती आहे, sin 45 किती आहे, 1/√2. सो कोसेक 45 किती असणार आहे तुमच्याकडे, √2 प्लस कॉट 45 किती असतो, 1 आणि tan 0 0. सो दिस इज 1 + √2. क्वेश्चन नंबर 3, sin 30 डिग्री इंटू cos 45 डिग्री इंटू tan 360 डिग्री. आता sin 30 डिग्री सगळ्यांना माहिती, हाफ. cos 45 डिग्री सगळ्यांना माहिती, 1/√2
पण tan 360 डिग्री मला माहित नाही, पण tan 360 जर बघितला तर 360 डिग्री म्हणजे परत तुम्ही इथंच पोहोचले, म्हणजे किती डिग्री तुमचा 0. सो tan 0 अगेन किती असणार आहे तुमच्याकडे 0. सो 0 इंटू काय पण किती तुमचा 0. क्वेश्चन नंबर 6, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ angle whose terminal R passes through point 3, -4. सो याने काय सांगितलंय की एक अँगल आहे स्टँडर्ड पोझिशन मधला ज्याची टर्मिनल आर्म 3, -4 मधनं पास होते. सो हा जो पॉइंट असणार आहे तुमचा 3, -4. ठीक आहे. एक्स पॉझिटिव्ह y निगेटिव्ह म्हणजे 4 पॉईंट याच्यामधनं तुमची टर्मिनल आर्म पास होते. आपण काय करूया ह्याच्यावर 1 युनिट डिस्टन्स घेऊया किंवा सोडा हे किती राहणार आहे तुमचं, हे डिस्टन्स असेल तुमचं 4, हे डिस्टन्स असेल 3, तर 3, 4 म्हटल्यावर हे हायपोटेन्यूस 100% किती असणार आहे तुमच्याकडे 5. ठीक आहे. सो मी आता x किती घेऊया, x तुमचा 3 आहे, y किती तुमचा -4 आहे आणि r किती तुमचा 5 आहे. सो मला आता किती हा अँगल मला माहित नाही, मी या अँगलला थीटा म्हणतो. सो sin थीटा विल बी इक्वल टू y/r, ते किती आहे तुमचं -4/5. cos थीटा किती आहे तुमच्याकडे x/r, ते किती असणार आहे तुमच्याकडे x किती आहे तुमचा 3/5. tan थीटा कोण असतो तुमचा sin थीटा अपॉन cos थीटा. सो 5 गेला म्हणजे किती राहील तुमचं -4/3. आता मला काय काय मिळतंय कोसेक थीटा. कोसेक थीटा किती असणार आहे माझ्याकडे -5/4. सेक थीटा किती असणार आहे तो 5/3 आणि कॉट थीटा तो किती असणार आहे -3/4. सो दीज आर ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. Question number 7. If cos theta is equal to 12/13 and 0 is less than theta is less than pi/2. Next given is find sin square theta minus cos square theta upon 2 sin theta into cos theta, 1 upon tan square theta. सो याच्या व्हॅल्यू काढायचे आपल्याला. ठीक आहे. सो आपल्याला दिलेलं काय त्यांनी cos थीटा किती दिला तुमच्याकडे 12/13. आपला cosचा फॉर्म्युला काय असतो x/r. सो x इज इक्वल टू 12, r इज इक्वल टू 13. ठीक आहे. सो हायपोटेन्यूस आहे हे आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय सॉल्व करू शकता. आपल्याला एक गोष्ट माहिती की याचा जो त्रिकूट असते ते किती असते 5, 12, 13. सो y ची व्हॅल्यू किती होणार आहे तुमच्याकडे 5. पण आता आपण बघूया की हा थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. थीटा म्हणते 0 पेक्षा मोठा आहे आणि π/2 पेक्षा लहान आहे. सो हा 0 डिग्री इथं, हा किती π/2 म्हणजे 90 डिग्री. सो 0 पेक्षा मोठा आणि π/2 पेक्षा लहान म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणल्यानंतर सगळे रेशो कसे असणार आहेत तुमचे पॉझिटिव्ह. सो सगळे रेशो जर पॉझिटिव्ह असतील तर पहिला रेशो शोधूया आपण sin थीटा, तो किती असणार आहे y/r. सो y किती तुमच्याकडे 5, r किती तुमच्याकडे 13, cos थीटा किती असणार तुमच्याकडे x/r, तो x किती तुमचा 12/13. tan थीटा किती तुमचा tan थीटा sin थीटा अपॉन cos थीटा 13 गेला किती राहील तुमचा 5/12. सो अगेन इकडे आपण काय करू शकतो कोसेक थीटा. कोसेक थीटा इज इक्वल टू 13/थीटा. सेक थीटा किती येणार तुमचा 13/12 आणि cot थीटा किती येणार तुमचा 12/5. दीज आर ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला काढायची गरजच नव्हती पण आता काढले. चला असू द्या. पहिली गोष्ट काय शोधायची मला sin स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा अपॉन 2 sin थीटा इंटू cos थीटा. सो sin स्क्वेअर थीटा, sin थीटा किती 5/13, त्याचा स्क्वेअर किती येणार आहे 25/169 मायनस cos स्क्वेअर थीटा केला तर 144/169 अपॉन 2 इंटू sin थीटा किती आहे sin थीटा माझ्याकडे 5/13 आणि इंटू cos थीटा किती आहे माझ्याकडे 12/13.
सो 13 इंटू 13 बरं चला हे किती झालं 25 मायनस 144. सो 4 5 गेले राहिले 9 इथं राहिले 14 5 गेले 9 राहिले इथं राहिले 3 3 2 गेले राहिले 1. सो 119 मायनस मोठ्याचं चिन्ह अपॉन 169 आणि हे 12 × 60 62 किती 120 अपॉन 13 × 13 169 169 169 काय झालं माझं कॅन्सल. सो फायनल आन्सर इज -119 अपॉन 120. अगेन आता एक छोटं काम करायचं ते मी इथं करतो काय ते 1/tan² थीटा मला शोधायचा आहे. सो 1/tan² थीटा tan थीटा किती आहे माझ्याकडे 5/13 5/12. सो 1/25/144 that is equal to 144/25. दिस इज माय 1/tan² थीटाची व्हॅल्यू. सो आजच्यासाठी एवढंच.